कशा स्वरूपामध्ये राजकारण आहे आणि कोणता योग्य मार्ग आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री नितेश राणे जी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेतेजी खूप खूप स्वागत. नेतेजी, पहिलाच प्रश्न विचारतो. तुम्ही खूप भगवी कपडे खूप वापरायला लागलेत आजकाल. भगवा सदरा असतो तुमचा कंटिन्यू, काय कारण आहे त्यामागचं? आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतोय, आमचं रक्त भगवं आहे आणि रक्त भगवं असल्यामुळे कपडे पण भगवे असले तर तुम्ही सुरुवातीला जे म्हटलं मराठी माणसाची मुंबई तर आहेच, पण त्याही पहिलं हिंदूंची मुंबई आहे. हे जेव्हा आपण विचार करून चालू निलेशजी, तर मला असं वाटतं खूप काही गोष्टी सरळ स्पष्ट होतात. कारण का मराठी माणूस हा हिंदूच आहे आणि जेव्हा आपण मुंबई हिंदूंची बोलतो तेव्हा जाऊन मला असं वाटतं की आपली हक्काची मुंबई ही भगवादारांची मुंबई म्हणून स्पष्ट होते. म्हणून मला असं वाटतं की जो आपला ओरिजिनल सगळ्यांचा भेस जो आहे तो घालून आता फिरतोय. पण नेतेजी, शिवसेनेचं मूळ कुटुंब जे आहे ते शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारातून प्रेरित झालेले राणेसाहेब आणि त्यांचं तुम्ही कुटुंब, मुळात हिंदुत्व हे घरात होतं आणि तुम्ही सध्या महाराष्ट्रातला कडव्या हिंदुत्ववादाचा चेहरा म्हणून समोर येताना पाहायला मिळत आहे. म्हणजे अगदी विधानसभेत, लोकसभेत आणि आत्ताही. आणि तुम्ही टोकाची भूमिका घेतात किंवा जी काही भूमिका असेल ती उघडपणे घेतात. तर मुळात आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्यासाठी आहे की हीच विचारधारा म्हणून आता पुढे घेऊन जायची? मुळात तर हीच विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे. उदाहरण, हिंदुत्व हे राष्ट्रत्व आणि राष्ट्रावर प्रेम करणारा हा प्रत्येक नागरिक हा या हिंदू राष्ट्राचा एक भाग आहे असं विचार करून जेव्हा आपण पुढे जातो निलेशजी, तर मला असं वाटतं की खूप सगळे प्रश्न सोपे होतात. आम्ही मंत्री आमदार होण्याच्या अगोदर एक हिंदू आहोत. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्ता होण्याच्या अगोदर आपण एक हिंदू आहोत. कुठलाही व्यवसाय, कुठलंही उदाहरण मीडिया असो, कुठल्याही खुर्चीवर बसण्याच्या अगोदर आम्ही एक हिंदू आहोत. आमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर आम्ही हिंदू म्हणून ओळख लिहिणार, बाकी कुठलंही पद लिहिणार का, हे सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी नाहीत. हा विचार घेऊन आम्ही सगळे चालतो आहे पुढे. आणि ह्याच्यामध्ये निलेशजी मी सांगतो, एकटा नितेश राणे नाही आहे. हा हिंदू समाज म्हणून आम्ही असंख्य ह्याचे प्रतिनिधी आहोत. नितेश राणे एक नाही आहे, पण नितेश राणे हा पूर्ण हिंदू समाजाचा एक भाग आहे. माझ्यासारखे असंख्य हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत जे ह्याच परखड पद्धतीने, ह्याच प्रामाणिक पद्धतीने ह्या हिंदू समाजासाठी आणि हिंदुत्वासाठी काम करत आहेत. तर हिंदुत्वाचा आपण मुद्दा घेतोय आणि मराठी नाही हिंदू अशाच पद्धतीचं ज्यावेळेला चित्र तयार होत आहे, मुळात महाराष्ट्रातलं जातीयकरण खूप जास्त झालं आहे. म्हणजे जातीपातीचं राजकारण हे टोकाला गेलं अशा स्वरूपाचं आहे. एकीकडे जात संपत नाही, संपवली जात नाही, जातच नाही, जातने ती जात असते असं म्हणतात. तर मुळात जात ही संपत नाही आणि ती जात संपत नाही, मग धर्म या पातळीवर आपण कसं जाऊ जर जातीचं समीकरण संपत? आपण जात नाही असं बोलत असलो तरी तुम्ही कधी मुस्लिम समाजाच्या एकंदरीत तुम्ही अभ्यास थोडा करा. मुस्लिम धर्मामध्ये पण असंख्य जात आहेत. पसमंदा आहेत, कुरेशी आहेत, आपल्या एवढ्याच जाती आहेत, काही कमी नाही. पण कधीही त्यांच्या जातीबद्दल ते चर्चा करताना आपल्याला दिसले आहेत का? कधीही जातीसाठी आरक्षण मागताना आपल्याला दिसलेले आहेत का? नेहमी बोलतात की आम्हाला मुस्लिम आरक्षण द्या. तोच विचार हिंदू समाजाने घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. की आपण जेव्हा हिंदू म्हणून आपण जेव्हा एक विचार करू, हिंदू समाज म्हणून जेव्हा विचार करू, कारण का आपल्या आजूबाजूला कॅथलिक समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ते जेव्हा आपल्या धर्माच्या बद्दल विचार करतात, जातीबद्दल नाही, तेव्हा मला असं वाटतं की एक संघ पद्धतीने आपले खूप विषय सुटू शकतात किंवा खूप प्रश्न निर्माण पण होणार नाही. एवढी ताकद एका हिंदू ह्या शब्दामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी खरं आहे. नाहीतर हिंदू धर्मातले अनेक जण मग धर्मांतर करताना पाहायला मिळतात. मूळ कारण तेच आहे की जातीत जर तुम्हाला योग्य मान सन्मान आणि एकोपा मिळाला तर मग हे धर्मांतराची प्रकरणं वाढणार नाहीत. मुळात धर्मांतर म्हणजे जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आजही प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. तिकडे नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, या भागामध्ये तर मुंबईतल्या मालवणीमध्ये होतं. हो, मालवणीत सुरू आहे. अशा स्वरूपामध्ये धर्मांतर रोखावं यासाठी म्हणून जे हिंदू म्हणून करणं गरजेचं आहे ते आपण काय करतो? एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललं ह्याच्याबद्दल जागृत राहणं. निलेशजी, असे धक्कादायक प्रकार कालच मालवणीमध्ये आपल्या मुंबईतल्या माणसाचा उल्लेख केला
काही वर्षानुवर्षीपासून काही धर्मांतर करण्याचे च्या नावाने काही धार्मिक कार्यक्रम घेतले जायचे मालवण या भागामध्ये. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते कॅथलिक समाजाचे असले तरी मुस्लिम समाजाचे असले तरी नाव साईबाबांचं दिलेलं होतं. बरं. म्हणजे बाहेरून नाव साईबाबांचं द्यायचं आणि आतमध्ये धर्मांतरचे प्रकार करायचे. ह्यावर हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे. त्र्यंबकेश्वरला काही दुकानं अशी आहेत, तुम्हाला तिथे जय श्रीराम फुलवाले मिळतील, पण आतमध्ये तुम्हाला अब्दुल बसलेला दिसेल. तर ह्यावर हिंदू समाजाने अतिशय जागृत राहिलं पाहिजे. आपण कोणाकडून काय खरेदी करतो, आपल्या देव धर्माचं नाव कोण वापरतं. नवरात्री असो, दांडिया असो, अशा काळात आपण असंख्य वेळी आपण पाहतो की आपल्या नवरात्रीमध्ये ज्या इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजालाच परवानगी नाही, त्यांच्या कुराणमध्येच उल्लेख आहे, तरीही ते आपल्या सणासुदीमध्ये काही जिहादी विचाराचे लोक येतात आणि आपल्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने फसवतात. म्हणून हिंदू समाजाने निलेशजी जागृत राहणं, या सगळ्या गोष्टीला न फसणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. आणि ही एवढी जेव्हा जागृतता हिंदू समाज ठेवेल, तर मला असं वाटतं की धर्मांतर करण्याचं कोण हिंमतच करणार नाही. चला, धर्मांतराचा विषय झाला. राजकारणातला धर्म. भाजप हा हिंदुत्ववादी आणि हिंदू विचारांना पुढे घेऊन जाणारा अशा स्वरूपाचं एक चित्र तयार होतं भाजप संदर्भातलं. ते आजच MIM बरोबर भाजपनं युती केली एका ठिकाणी आणि सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तिथे अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर भाजपनं युती केली आणि सत्ता स्थापन करतायत. म्हणजे असं एकीकडे अति आक्रमक हिंदुत्व आणि दुसरीकडे ज्यांना विरोध करायचा त्यांना पंक्तीला घेऊन सत्ता स्थापन करायची कितपत योग्य आहे? आमच्या कोकणामध्ये जेव्हा आंब्याच्या पेट्या भरल्या जातात ना, त्याच्यात काही सडके आंबे असतात. ते सडके आंबे काढून टाकायला लागतात, कारण त्याच्यामुळे पूर्ण पेटी खराब होते. तर आता सडके आंबे काढून टाकण्याचं काम आज सकाळी जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्रीजींनी अतिशय ठोस भूमिका घेतलेली की हे चालणार नाही. MIM आणि ह्या सगळ्या यांच्यासारख्या पक्षांबरोबर युती निश्चित चालणार नाही. ही जी ठोस भूमिका आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतली, त्याच्यामुळे पडसाद दिसतील ना. हिंदुत्वावर कुठल्याही पद्धतीचा कॉम्प्रोमाइज नाही, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असल्यामुळे मला वाटतं हे जरी कोणी काय मस्ती केलेली असेल त्यांना शासन तुम्हाला होत असताना दिसणार. दरम्यान आत्ता आपण त्र्यंबकेश्वरचं बोलत होतो. अनेक मंदिरांच्या बाहेर मुस्लिमांची दुकानं आहे. मग आता कुंभ येणार, मग कुंभमध्येही अनेक जण व्यापार करणार. गणपतीमध्ये अनेक व्यापार करण्याचा प्रयत्न करता इतर धर्मीय. आणि त्यावेळेला तुम्ही उघडपणे भूमिका घेता की मुस्लिमांच्या दुकानातून फटाके घेऊ नका, मुस्लिमांच्या दुकानातून गणपती घेऊ नका, हारतुरे घेऊ नका आणि यांच्यापासून पूर्णपणे दूर राहा. एकीकडे तुम्ही कोकणातून येतात. कोकणात हिंदू मुसलमान एकोपाचं वातावरण आहे आणि तुम्ही अशी भूमिका घेता, त्यामुळे तुम्हाला असं नाही वाटत की समाजात तेढ तयार होईल म्हणून? मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, ही भूमिका घेणं म्हणजे कुठल्या धर्मामध्ये वाद निर्माण करणार नाही आहे. तुम्ही मूळ विषय समजून घेत नाही. इस्लाम धर्मामध्ये, कुराणमध्ये निलेशजी, त्यांच्यामध्ये मूर्ती पूजाला परवानगी नाही. कुठलाही व्यक्ती जो मुसलमान नाही, कुराणला मानत नाही, त्याला ते काफिर समजतात. आणि काफिरांकडून कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी विकत घेणं, खरेदी करणं हे इस्लाममध्ये, कुराणमध्ये पाप लिहिलेलं आहे. मग एवढं सरळ स्पष्ट अगर त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं असताना आम्ही का त्यांना आमच्या कुंभमेळ्याला परवानगी द्यावी? आम्ही का त्यांना आमच्या सणासुदीमध्ये काही विकायला परवानगी द्यावी? ते सोडा. तुम्हाला माहिती आहे 16 प्रकारचे हराम आहेत. 16 प्रकार. आणि त्याच्यामध्ये 16वा प्रकार म्हणजे 1, 2, 3, 4 पासून 16वा प्रकार म्हणजे थुंकणं आहे. म्हणजे कुठलंही कार्य जो काही मुस्लिम व्यक्ती करतो तो त्याच्यामध्ये थुकल्याशिवाय ते अल्लाला स्वीकारत होत नाही. म्हणजे उदाहरण, तुमच्या घरामध्ये कोण AC बनवायला आला आणि तो मुस्लिम समाजाचा असेल, जोपर्यंत तो त्या AC मध्ये थुंकणार नाही तोपर्यंत ते अल्लाला स्वीकारत होणार नाही. तसंच तुमच्या घराच्या दरवाज्यावर कोण स्विगी झोमॅटोवाला आला खायला द्यायला आणि तो मुस्लिम धर्माचा असेल, तो जोपर्यंत तो त्या जेवणामध्ये थुंकत नाही तोपर्यंत ते स्वीकारत होणार नाही. हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही सांगतो की त्यांनी आम्ही त्यांच्यासाठी अगर काफिरत असू, तुम्ही एक तरी मला मोहम्मद अली रोड किंवा आपल्या रोजाच्या वेळी मोहम्मद अली रोड आणि सगळं भरला असतो 12 पासून 3, 4 वाजे, एक तरी हिंदूचं दुकान आहे असते का तिकडे?
माहीम दर्गाची इथे एक तरी मुस्लिम, एक तरी हिंदू व्यक्तीला तिथे फुलं विकण्याची परवानगी आहे का? तर माझं म्हणणं आहे, जे त्यांच्या धर्मामध्ये जे लागू आहे ना, ते हिंदू धर्मामध्ये अगर लागू करण्याची अगदी मागणी होत असेल निलेशजी, तर त्याच्यामध्ये चूक काय आहे? नाही चुकीचा चूक प्रश्न नाही नाही. म्हणजे सगळे प्रश्न, सगळे काही स्वातंत्र्य हे हिंदू समाजाने द्यावेत आणि त्यांनी आम्हाला लांबच ठेवावं, त्यांनी आम्हाला काफीर समजावं, ही भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग वादच होणार नाही. त्यांनी त्यांच्या धर्माचं सगळं पालन करावं, चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या धर्माच्या अनुसार जे त्यांना एक्सेप्टच नाहीये ते आपण का करतो? अगदी तुम्ही आदर कराल तर आम्ही तुम्हाला आदर देऊ, तुम्ही जर दुस्वास कराल तर आमच्याकडून सरळ दुस्वास स्पष्ट असेल, आहे. अशा स्वरूपाची भूमिका आहे. पण कुराण आणि कुराणाचं जे विश्लेषण करणारा हदीस असेल किंवा इतर अनेक भाग आहेत, यामध्ये त्याचं विपर्यास करण्यात आलेला आहे आणि त्यातून मुस्लिमांना जिहादी किंवा आक्रमक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मूळ उल्लेख आहे कुराण काय त्याच्यामध्ये. आणि हदास आयात ज्या आहेत काही हो. मुस्लिम काही कुराणमध्ये, त्याच्यामध्ये हिंदू म्हणजे जो इस्लाम धर्म स्वीकारत नाही त्याची व्याख्या तुम्ही व्याख्या बघा, केलेली. महिलांच्या बद्दल काय लिहिलेलं आहे बघा, काही असंख्य व्याख्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे बघा. आणि त्या अनुसारच आता काही आमचे मुस्लिम समाज, उदाहरण MIMचे वारिस पठाण नेहमी संविधानाबद्दल बोलतात. त्यांना कधीतरी विचारावं तुमच्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये की तुम्ही संविधान को फॉलो करो, संविधान मानो असं बोलतो. त्यांच्यासाठी संविधान महत्वाचं का इस्लाम महत्वाचं? संविधान महत्वाचं काय कुराण लगेच तुम्हाला त्याच्यातून उत्तर भेटणार. जेव्हा एका बाजूला कुराण ठेवतील, दुसऱ्या बाजूला संविधान ठेवतील ना, संविधानाकडे हे बघणार पण नाही. म्हणून असे काहीतरी म्हणजे त्यांच्या मूळ विषयाला तुम्ही समजून घेऊन मला असं अपेक्षा ठेवला अगदी बरोबर आहे. वारिस पठाण स्वतः वकील आहेत, त्यांनी याचं उत्तर ते कधीतरी देतील अशी अपेक्षा करूयात. नेतेजी, आता थोडंसं धर्माकडून कुटुंबाकडे घेऊयात. मधल्या काळामध्ये पालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नितेश विरुद्ध निलेश अशा स्वरूपाचं चित्र आम्हाला बघायला मिळालं. मुळात राणे कुटुंब तसं जिव्हाळा असलेलं, एकोप्यानं नांदणारं. पालिका निवडणुकांमध्ये असं काय झालं होतं की तुमच्या दोन भावांमध्ये अत्यंत कारण काय नितेश विरुद्ध निलेश कधी नव्हतंच. बरं, शिवसेना विरुद्ध भाजप, कारण का स्वबळावाची लढाई होती. ओके. निलेश राणे जी आपल्या पक्षाची भूमिका निभावत होते आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या पक्षाची म्हणजे काम करत होतो. आता ज्यांना आमच्या दोन्ही भावांमध्ये वाद दाखवून किंवा संघर्ष दाखवून आपल्या आपल्या पोळ्या भाजायच्या होत्या ते करत होते, पण आमच्यामध्ये अशा कुठल्याच पद्धतीचा विषय नव्हता. आता निलेशजींनी शिवसेनेमध्ये राहून अगर भाजपची संलग्न किंवा असे काही विषय केले असते तरी आरोप झाला असता. भाजपमध्ये राहून मी आणि राणे साहेबांनी अगर शिवसेनेच्या बाजू घेतली असता आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला असता तरी आरोप झाला असता. म्हणून जसं राणे साहेब नेहमी म्हणतात, आम्ही ज्या पक्षात असतो ते 100% असतो. म्हणून ते त्यांच्या पक्षाची भूमिका राबवत होते, मी माझ्या पक्षाची राबवत होतो. पण मी तुम्हाला स्पष्ट जसं करतो, आमच्या वडिलांनी जसं 2-3 दिवसा अगोदरच्या सभेमध्ये स्पष्ट केलेलं, राणे कुटुंब हे एक संघ आहे, फेविकॉलचा फार मजबूत जोड आहे. या जोडामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती राणेसाहेब. ठीक आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री. मुळात राणेसाहेबांनी परवा अचानकपणे निवृत्तीचे संकेत दिले आणि आता मी निवृत्त व्हावं, आता मी थांबावं, अशा स्वरूपाचं त्यांचं विधान आणि त्याची बरीच चर्चा रंगली. काय सत्य आहे म्हणजे राणेसाहेब? ते संकेत फक्त तुम्हालाच कळले, आम्हालाच कळले नाही. कारण का आम्ही सगळे स्टेजवरच होतो. जे राणेसाहेबांना ओळखतात, तुमच्यासारखे ज्येष्ठ जुने, तुम्ही तर वर्षानुवर्ष त्यांना ओळखतात. राणेसाहेब असंख्य लोकांना निवृत्त करायला लावतील, स्वतः निवृत्त होणार नाहीत. त्यांना अजून खूप काय इनिंग खेळायचे आहेत. अजून त्यांच्यामध्ये मी तुम्हाला बोलतो 10 ते 12 तास काम करणारे ते आहेत. म्हणून तुम्ही निवृत्ती हा शब्द राणेसाहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाही, छापलाच नाहीये, म्हणजे वाचण्याचा गरजच नाही. म्हणून ते मिसइंटरप्रेट केलेलं होतं. निवृत्तीचा काही विषय नाही. ते आपल्या भाषण करत असताना मी गप्प बसीन, हे कर, अशा पद्धतीचं ते सगळं त्यांचं समजवण्याचा तो प्रकार होता. निवृत्ती आणि राणेसाहेबांचा काही विषय नाही. त्यांना अजून खूप काय काम करायचं आहे, महाराष्ट्र आणि देशासाठी काम करायचं आहे, खूप इनिंग खेळायचे आहेत. ते पॅड बांधून तयार आहेत. चला, आता कुटुंबाची स्पष्टता झालेली आहे. आता थोडंसं कोकणपट्टी, समुद्रकिनारा याच्याकडे येऊयात. मुळात कोकणात अनेक बंदरं प्रस्तावित आहेत. तुम्ही स्वतः बंदर मंत्री आहात आणि कोकणाचे आपले प्रश्न आहेत. तिथेही परप्रांतीय खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. बरं, जी मासळी अत्यंत महत्त्वाची आहे, जी एक्सपोर्ट क्वालिटीची आहे, अनेक मासळी संपती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बंदर म्हणून आता कोकणवासियांसाठी आणि मुंबईकरांसाठी काय करणार? कारण परप्रांतीय खूप मोठा घुसला आहे.
एक महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय जो आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागपूरच्या अधिवेशना काळात एक बैठकीमध्ये घेतले, ते म्हणजे कोल्हापूर वैभववाडीची रेल्वे लाईन. त्या एका रेल्वे लाईनमुळे निलेशजी आपण कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडतोय. कोकणाच्या असंख्य बंदरं, म्हणजे जयगडचं बंदर असो, रेडी बंदर असो, असंख्य ही जी बंदरं आहेत, दिघी बंदर असो, या असंख्य बंदरांना आपण पश्चिम महाराष्ट्राच्या एकंदरीत पूर्ण कृषी क्षेत्राशी आपण जोडतोय. आंबा, काजू, सुपारी वगैरे हे आज जे काही मुंबई आणि कोकण करत असताना तुम्हाला दिसतंय, ते सगळं आपण त्या रेल्वे लाईन बरोबर एकत्र येतं. आम्ही केंद्रासाठी वाट न पाहता आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच ते पूर्ण प्रकल्प तो राबवण्याचा आदेश त्यांनी दिलाय. प्लस त्यांनी लँड ॲक्विजिशन पण सुरू केलेली आहे. ह्याच्यामुळे कोकणाचं अर्थकारण 100% बदलणार आहे आणि त्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. आणि म्हणून परप्रांती असो, मच्छीमारी असो किंवा बंदर विकास असो, या सगळ्या प्रक्रियेला ह्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे एवढ्या मोठ्या त्याला बोलते चालना भेटणार आहे. परप्रांती जे मच्छीमारांचा जो विषय आहे, ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमार असो, आमचा गाभित समाज, पारंपरिक समाज, जो काही समाज आहे, मी मंत्रालयामध्ये आल्यानंतर आम्ही एक संकल्प केला की आपला ही 877 किलोमीटरची किनारपट्टी निलेशजी जिहाद मुक्त करायची आहे. बरं. म्हणजे असलेल्या किनारपट्टीवर जो काही अनधिकृत मासेमारी करणारा आहे, जो आपल्या ह्या किनारपट्टीवर मासेमारीच्या नावाने 2 नंबरचे धंदे, म्हणजे स्मगलिंग असो, गोल्ड स्मगलिंग असो, ड्रग्सचा व्यापार असो, हे सगळे विषय करणारे जे काही जिहादी मानसिकतेचे लोक आहेत ना, त्या सगळ्या लोकांना साफ करण्याचे प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. मिरकरवाडा हा त्याचा पहिला टप्पा आहे, जिथे आम्ही आता पूर्ण मिरकरवाडा विकसित करण्याची सुरुवात केलेली आहे. म्हणून बंदर विकासच्या माध्यमातून येणाऱ्या काळात, म्हणजे इथून सुरू झालेला वाढवण बंदर ते जयगड, दिघी बंदर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकसित करतोय. सिंधुदुर्गामध्ये येणारा रेडी बंदर, असं करून बंदर विकासाच्या माध्यमातून पूर्ण कोकणाला अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून आपण चालना देतोय. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. कोकणाचा विकास हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि समुद्रासारखं सोनं जे ते लाभलेलं आहे कोकणाला. मुंबई, सगळा कोकणवासीय मुंबईत येतो, तो चाकरमानी म्हणून ओळखला जातो, नोकरीनिमित्त येत असतो. ही मुंबई ही मराठी माणसाची राहणार की नाही, हा एक सातत्यानं प्रश्न उपस्थित होतो. आणि जर शिवसेना गेली तर मग काही मराठी माणसाची मुंबई राहत नाही. ही जी भावना आहे, शिवसेना बाळासाहेबांची वेगळी, कारण का मुळात मराठी माणूस, हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्याचं काम हे बाळासाहेबांनी केलं. आणि ते त्यांच्यानंतर त्यांची जी येणारी जी पिढी आहे, पुढची पिढी आहे, त्यांनी नेमकं विरोधाभास केला ह्या गोष्टीचा. म्हणजे शिवसेना आहे म्हणजे मुंबई आहे. आता उद्धव ठाकरे आहे म्हणून बांगलादेशी रोहिंग्या आहेत, हे आता नवीन समीकरण झालेलं आहे. कारण का टिसच्या रिपोर्ट प्रमाणे ह्याच मुंबईमध्ये जिथे वर्षानुवर्ष उद्धव ठाकरेंचा राज्य राहिलेलं आहे, मुंबई महापालिकेच्या निमित्ताने 30% बांगलादेशी रोहिंगे वाढत चाललेले आहेत. 2030ला हे टक्का अजून वाढण्याचे रिपोर्ट आलेले आहेत. म्हणजे नेमकं मुंबईमध्ये निलेशजी, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, एका बाजूला मुंबईमध्ये मराठीचा टक्का कमी होतोय. तुम्हाला माहिती आहे 1960 पासून आतापर्यंत मराठीचा टक्का किती होता आणि आज किती राहिलेला आहे. आणि एका बाजूला मराठीचा टक्का कमी होतोय, जी जबाबदारी वाढवण्याची कोणाची होती? तुमच्या अनुसार शिवसेनेची होती. जी बाळासाहेबांची लेगेसी पुढे घेऊन जाणाऱ्याची होती, ती कमी झाली आहे मुंबईचा टक्का. आणि वाढला कोणाचा आहे? बांगलादेश आणि रोहिंग्यांचा. म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेला जिहाद हृदय सम्राट बोलवतो ना आता. कारण का तो मुंबई हृदय सम्राट ते बाळासाहेब ठाकरे होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आता जिहाद हृदय सम्राट जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या हातात अगर तुम्ही ही मुंबई दिली तर मुंबईला कोपऱ्यावर तुम्हाला संत तरचे जुदा, आय लव्ह मोहम्मद सारखे बॅनर तुम्हाला दिसणार. तिथे तुम्हाला सणासुदीला तुमच्या मिरवणुकी काढत असताना 1000 निर्बंध लावले जातील. तुम्हाला 10 वाजेपर्यंत तुमचे लाऊडस्पीकर तुमच्या गणेश चतुर्थीचे बंद होतील, पण मोहर्रम आणि ईदचे लाऊडस्पीकर हे सकाळी 5 वाजेपर्यंत वाजतील. म्हणून मुंबईकरांना आणि आमच्या मुंबईतल्या हिंदू समाजाला आणि सगळ्यांना विचार करायचा आहे की तुम्हाला सर तन से जुदावाली मुंबई पाहिजे की जय श्रीरामवाली मुंबई पाहिजे. हे येणाऱ्या 15 तारखेला निर्णय घेण्याचे तुम्हाला वेळ आलेला आहे.
आज मुंबईतला मराठी माणसाला, मुंबईतला हिंदू समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही. या पूर्ण परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंना इतक्या थेटपणे जिहाद हृदय सम्राट म्हणताय, या सगळ्या परिस्थितीमध्ये मध्ये अशी एक चर्चा होती की राणे आणि ठाकरे कुटुंबातला वाद संपला म्हणून, आता काही वाद नाही. आणि तुम्ही मध्ये काहीतरी म्हटलात की रश्मी वहिनी पण मध्यस्थता करण्याचा प्रयत्न करत होतात काही एक दोन नाही, प्रकरणांमध्ये. ते मी मध्यस्थाचा काय विषय नाही. आम्ही राजकीय शत्रुत्वावर, राजकीय स्पर्धेपर्यंत आणि राजकीय विरोधपर्यंत ठीक आहे. वैयक्तिक वाद करून उपयोग काय आहे? बरोबर. वैयक्तिक वाद करून उपयोगच नाही. राणे कुटुंब, आणि नेहमी एक लक्षात घ्या, ॲक्शन टू रिॲक्शन असतं. तुम्ही राणे साहेबांवर खालच्या पातळीची टीका कराल तर आम्ही पण टीका करण्यासाठी तेवढेच सक्षम आहोत. बाळासाहेबांचं वाक्य आहे, अंगावर आलं तर शिंगावर घ्या. आणि आम्ही त्या तालमीतले शिवसैनिक म्हणून आम्ही तेव्हा ओळखलं जायचो, किंवा वडिलांनी तेव्हा काम केलेलं आहे. आणि म्हणून ॲक्शन टू रिॲक्शन नेहमीच मिळणार. तुम्ही मान दिला, इथून मान मिळणारच तुम्हाला. अगदी नेतेजींनी म्हटल्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाची संख्या सातत्यानं रोडावते. ती साधारण आता 40% आसपास आहे. 1970 साली हाच आकडा हा 74% होता. सातत्यानं कमी होणारी मराठी माणसाची टक्केवारी हा येत्या काळातला भीतीचा मुद्दा आहे, राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या. आपला एक संस्कार आहे आणि तो संस्कार जर टिकवायचा असेल आणि देशाच्या या राजधानीवर आपल्याला जर आपली पकड कायम ठेवायची असेल तर मराठी म्हणून आपण मतदान केलं पाहिजे, पण जो विकास घडवेल त्यालाच. आणि त्यामुळे तुम्ही तसा निर्णय घ्याल अशी अपेक्षा करूयात आणि योग्य निर्णय तुम्ही मतदान करताना घ्याल अशी अपेक्षा करूयात. सर खूप खूप धन्यवाद. हिंदू म्हणतच नाही यार, पण शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.